आज सावित्रीबाई फुले उच्च माध्यमिक या शाळेमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त ह्या शाळेमध्ये मी आलेले आहे. तरी आपण इथं वादविवाद या प्रश्नासाठी जे बक्षीस वितरण झालं आहे त्या बक्षीस वितरणानिमित्ताने जे गुरुजन वर्ग आहे इथं जमलेला त्या गुरुजन विद्यार्थ्यांनी जी पेन देऊन जे यांना सत्कार केलेला आहे ती पेन छोटी वस्तू नाही असं मी म्हणते. छोटी वस्तू नाही तर त्या सरांनी आज ते परीक्षासाठी पेन दिलेले आहेत. तर ह्या विद्यार्थ्यांनी जी प्रश्न लिहिणार आहेत, उत्तरं सोडवणार आहेत 10वी 12वीचे, तर हे आपले विद्यार्थी आहेत महावीर डोके. ह्यांनी माजी विद्यार्थी महावीर डोके यांनी आज जे विद्यार्थ्यांना चॅलेंज दिले, काय चॅलेंज दिले आपण त्यांच्या तोंडातून ऐकू. नमस्ते, मी सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय सातेफळ या हायस्कूलचा 1997चा 10वी बॅचचा विद्यार्थी आहे. आमच्या बॅचच्या टायमाला सोयीसुविधा या ठिकाणी थोड्याशा कमी होत्या. ते नंतर लक्षात यायला लागलं आणि आज 28 वर्षाच्या नंतर आमच्या बॅचचं गेट टुगेदर झालं. शाळेच्या ज्या गोष्टी उणीव आहेत त्या लक्षात आल्या आणि आज आमच्या 97 बॅचच्या विद्यार्थ्यांनी, माजी विद्यार्थ्यांनी या ठिकाणी शाळेसाठी एक झेंड्याचा चबुतरा या ठिकाणी बांधकाम करून दिलेला आहे. यानंतर असं लक्षात आलं की मुलांनी अधिक अभ्यास करण्यासाठी या ठिकाणी पुढं आले पाहिजे. म्हणून आमच्या 1997 10वीची जी बॅच आहे, माजी विद्यार्थ्याची बॅच आहे, या माजी विद्यार्थ्याच्या बॅचने जर या ठिकाणी या विद्यालयातील मुलांनी 90% पुढं 12वीच्या मुलांनी मार्क घेतले तर त्या प्रत्येक विद्यार्थ्याला 51,000 रुपयाचं बक्षीस आमच्या बॅचच्या वतीनं या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर या ठिकाणी 10वीची पण बॅच आहे. या 10वीच्या विद्यार्थ्यांनी पण 90% पुढे मार्क घेतले. त्यांना पण आम्ही 51,000 रुपये आमच्या बॅचच्या तर्फे या ठिकाणी देणार आहोत. आणि या ठिकाणी जे शिक्षक प्रयत्न करतील त्या सर्व शिक्षकांना मिळून 51,000 रुपयाचं बक्षीस हे आमच्या बॅचच्या तर्फे या ठिकाणी आम्ही जाहीर केलेलं आहे. यामुळं प्रत्येक विद्यार्थ्यांनी अभ्यास करून जास्तीत जास्त विनर या ठिकाणी आम्हाला मिळतील अशी अपेक्षा आहे. दीदी, ह्यांनी जे चॅलेंज दिलंय 51,000चं ते तुम्ही स्वीकारताय का? नाव सांगतो फक्त. माझं नाव जाधव जागृती लक्ष्मण आणि मी इयत्ता 12वीत आहे आणि ह्यांनी दिलेलं चॅलेंज मी स्वीकारते आणि 90% आणण्याचा प्रयत्न करते. नाव सांग आणि मी इयत्ता 10वीमध्ये आहे. यांनी दिलेले चॅलेंज मी 100% पूर्ण करते. मुख्याध्यापक सरांना प्रश्न विचारू इच्छिते की हे विद्यार्थी तुमच्या शाळेतून एक 100% निकाल लागून बाहेर पडल्यानंतर जे तुम्ही बाहेर दिसल्यानंतर जे विद्यार्थी म्हणतील की हे माझे गुरुजी आहेत, यांच्यामुळे मी बाहेर गेले, असं यांच्यासाठी तुम्ही काय करू शकता? या विद्यार्थ्याच्या ज्ञानामध्ये भर पडण्यासाठी किंवा त्यांचा विकास करण्यासाठी जास्त त्यांना मार्क मिळाला म्हणून आम्ही सकाळी डिसेंबर महिन्यापासून सकाळी 8 ते 10 वाजेपर्यंत त्यांची अभ्यासिका घेतो. आणि शाळा सुटल्यानंतर 5 वाजेपर्यंत आमच्याकडे अभ्यासिका चालते. त्यांची उद्देश एवढाच असतो की ग्रामीण भाग विद्यार्थी असतात, त्यांना ट्युशन नसतात, जेवढं शाळेमध्ये त्यांना ज्ञान मिळतं त्याच्यावरच विद्यार्थी मार्क घेतात. विद्यार्थ्याचे मार्क वाढवण्यासाठी आम्ही डिसेंबर महिन्यापासून सातत्यानं अभ्यासिका घेतो. 3 सराव सोडून झालेले आहेत, आणखीन एका सरावचा आमचा प्रयत्न चालू आहे. संस्थापक अध्यक्षांना मला एकच विचारायचं आहे की ही शाळा जे तुम्ही इमारत उभा केली, जी की शेणानं सारवत होतं, बसायला विद्यार्थ्यांना जागा नव्हती आणि विद्यार्थी एवढे होते त्यावेळेस की विद्यार्थ्यांना बसायला जागा नव्हती, स्वतः विद्यार्थी हातानं सारवत होते. मग तुम्हाला ती पिढी गेली, आता ही पिढी कमीत कमी 28 वर्षानंतर ही पिढी इथं आली तुमच्यासमोर माझी विद्यार्थी म्हणून, तर तुम्ही काय म्हणू इच्छिता त्यांच्यासाठी? मी भागवत नामदेव मगर या संस्थेचा संस्थापक अध्यक्ष आणि 1986 पासून 2009 पर्यंत या शाळेचा मुख्याध्यापक होतो. त्या काळामध्ये 84 पासून
जवळजवळ 99पर्यंत या शाळेला अनुदान नव्हतं, विना अनुदान होती. 89-90ला 50% अनुदान आलं आणि ते वाढत वाढत 2000ला 100% झालं. आणि त्यानंतर मात्र त्यापूर्वीही या शाळेला या परिसरामध्ये जवळजवळ 5 किलोमीटरमध्ये कुठलंही हायस्कूल या ठिकाणी नव्हतं, रोड नव्हते, बस नव्हत्या आणि शिक्षणाची गैरसोय होती. म्हणून ही संस्था त्यावेळेस काढली गेली आणि त्याचा फायदा या ग्रामीण भागातील सौंदना, सातेफळ, हळदगाव, वाघोली, वानेवाडी, भोसा, शेलगाव, दिवाने, तवले आणि या सगळ्या परिसरातील गावांना या शाळेचा फायदा झाला. त्यावेळेस एका वर्गामध्ये 70-80 विद्यार्थी होते आणि त्या काळात सुद्धा जवळजवळ 60 ते 70% मुली होत्या आणि 20-30 ते 40% या ठिकाणी विद्यार्थी होते. कारण विद्यार्थी बाहेरगावी घालायची क्षमता आणि आवड काही पालकांनाच होती. बाकीचे विद्यार्थी असंख्य शिक्षण सोय नसल्यामुळे शिक्षणापासून वंचित होते आणि त्याचा फायदा समाजाने घेतला. या शाळेमध्ये गुणवंत शिक्षकांच्या नेमणुका केल्या आणि त्याच्यामुळं शाळेचा विकास आणि विद्यार्थ्यांचा विकास करण्याचा अहोरात्र प्रयत्न त्यावेळेपासून आज तागायत चालूच आहे. आपली शाळा राज्य पातळीवर म्हणजे कंटिन्यू 11 वर्ष आपली शाळा प्रतिनिधित्व करत होते ॲथलेटिक्समध्ये. आजही ॲथलेटिक्समध्ये आपली शाळा आपली चांगल्या प्रतीचं काम करते आहे. शिक्षणाच्या बाबतीत बी चांगलं काम करते आहे. 100% निकाल 10वी आणि 12वीचे 3-3, 4-4 हिट्रिक या 2-2, 3-3 वेळेस आपण या शाळेतल्या शिक्षकांनी केलेली आहे, विद्यार्थ्यांनी केलेली आहे. त्यामुळं गुणवत्तेच्या बाबतीत ही शाळा आदर्श आहे. मात्र आज इंग्लिश मीडियममुळं किंवा दारात आणि पालकाच्या घरात जवळ वाहनाची सोय बसची इतर शाळा संस्था करतात, त्याच्यामुळं बरेच विद्यार्थी शहराकडं जात आहेत. त्यामुळं आज स्थिती अशी आहे की सर्व सोयी आहेत, सुविधा आहेत, पण विद्यार्थ्यांची संख्या कमी रोडावत चाललेली आहे. त्यामुळं थोडं शासनानं मराठी मीडियमच्या शाळेकडं लक्ष देणं गरजेचं आहे असं मला वाटतं आहे. थँक्यू. आज अन्याय अत्याचार एवढे वाढलेले आहेत, तर त्या अन्याय अत्याचार वाढलेले असताना आपल्या मुली चालत, मी आज सकाळीच बघितलं की पायी मुली यायल्या होत्या सकाळी 6 वाजता इकडं. कारण मला सांगा याचं कारण काय? मुलींवर अन्याय अत्याचार, मॅडम तुम्हाला तर माहितीच आहे, आता मुलींवर अन्याय अत्याचार किती वाढलेत आणि मुली आपल्या परगावाहून चलत येत आहेत. 4 खेड्याच्या मुली तुमच्याकडे येतात, यांची सोयीचं काय? बघा, माझं नाव कदम मॅडम. मॅडमने आता मला प्रश्न केला की मुलींवरती होणारे अन्याय अत्याचाराच्या बाबतीत. बरोबर आहे मॅडम, मुलींवरती होणारे अन्याय अत्याचार आपण अगदी शहरापासून खेड्यापाड्यापर्यंत घरादारापर्यंत बघतो, पण मुलींवरती कुठल्याही प्रकारचा अन्याय अत्याचार होणार नाही याची काळजी आम्ही घेतो. जरी हळदगाववरून मुली इथंपर्यंत येत असल्या तरी येणाऱ्या जाणाऱ्या आमच्या शिक्षकांचं त्यांच्याकडे लक्ष असतं. आमचे संस्थाचालक हळदगावून येतात आणि फक्त हळदगावच्याच मुली चलत येणाऱ्या आहेत. बाकीच्या सगळ्या मुलींची सोय आपण आपल्या वाहनातून केलेली आहे. आणि तुम्ही मग अशा ऐकलंच की आमच्या सरांनी असं आवाहन केलं की पुढच्या वर्षी आमच्याकडं स्कूल बस असेल आणि ती स्कूल बस घेण्यासाठी माझे विद्यार्थी, सर्व शिक्षक, परिसरातले पालक आणि आम्ही सगळेजण मदत करू. आणि या मुलींवरती कुठल्याही प्रकारचा अन्याय अत्याचार होणार नाही. वाहतुकीच्या बाबतीत, येण्या जाण्याच्या बाबतीत याची आम्ही काळजी घेऊ. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे मुली शाळेच्या गेटच्या आत आल्या की सर्व प्रकारे सुरक्षित आहे. आमच्याकडं प्रत्येक वर्गामध्ये CCTV आहे, अगदी व्यवस्थित असं कंपाऊंड आहे आणि त्याच्यामुळं कुठल्याही प्रकारचा अन्याय अत्याचार मुलींवरती होत नाही. शासनाने सांगितलेल्या सगळ्या समित्या, विद्यार्थी तक्रार निवारण समिती, सगळ्याच विद्यार्थ्यांची आम्ही काळजी घेतो. फक्त मुलींचीच नाही तर मुलांची घेतो. सखी सावित्री समिती आहे, वाहतूक परिवहन समिती आहे आणि या सगळ्या समितीच्या माध्यमातून आणि मला वाटतं आमचे संस्थाचालक, संस्था सदस्य, सगळेच मंडळी गावातले आहेत, सगळ्यांचं आमच्यावर बारकाईने लक्ष असतं.
आणि सगळ्यांच्या नजरेतून कुठलीही गोष्ट जी अन्याय अत्याचारावर म्हणजे आधारित असेल किंवा तिकडं झुकणारी असेल अशी होणार नाही याची खात्री मी सगळ्यांच्या वतीने देते. थँक्यू धन्यवाद. मॅडम.